आजच्या या प्रेझेंटेशन्समध्ये आपण पॉवर पॉईंटमध्ये काउंटडाऊन कसं तयार करतात हे आपण पाहू. काउंटडाऊन तयार करण्यासाठी पहिल्यांदा एक ब्लँक प्रेझेंटेशन घ्यायचं आहे आपल्याला. इथं त्याला ब्लँक करण्यासाठी इथे लेआउटवर जायचं, इथं याला ब्लँक करायचं आहे. ब्लँक घ्यायचं, इथं क्लिक करायचं. त्यानंतर इथं डिझाईनवर जाऊ शकता तुम्ही. याला काही इफेक्ट द्यायचा आहे, बॅकग्राऊंड द्यायचं आहे. तर बॅकग्राऊंड पण तुम्ही देऊ शकता, पाहिजे तो बॅकग्राऊंड तुम्ही असं अप्लाय करू शकता. जसं की मी हा बॅकग्राऊंड मी अप्लाय केलेला आहे असा. ओके. त्यानंतर आपण यावेळी इन्सर्टवर जायचं, एक शेप्सवर जायचं. हा एक शेप घ्यायचा या ठिकाणी, गोल राऊंड शेप घेतला आपण असा. तर या शेपची आपल्याला डुप्लिकेट शेप करण्यासाठी कंट्रोल डी दाबायचं आहे. कंट्रोल डी दाबतोय असं, डुप्लिकेट आलं आहे असं. त्याला थोडं लहान करू आपण असं, ब्लॅक कलर करू त्याला, थोडं याला असं ठेवतो. या दोन्ही शेपला सिलेक्ट करण्यासाठी सिलेक्ट ऑल करायचं या ठिकाणी, पूर्ण दोन्ही शेप सिलेक्ट करायचे आपण असे. त्यानंतर आपण इथून ॲनिमेशनवर जायचं आणि या ठिकाणी आपण एक इफेक्ट वापरू शकतो, व्हील नावाचा. व्हील नावाचा इफेक्ट वापरायचा, असं व्हील इफेक्ट तयार केला. त्यानंतर या ठिकाणी ॲनिमेशन पॅन या टॅबवर क्लिक करायचं. इथून या ठिकाणी जायचं या आणि याला इफेक्ट ऑप्शनवर जायचं. टायमिंग इफेक्टवर जायचं आपल्याला. तर आपल्याला या ठिकाणी 1 सेकंद आपण देऊ त्या ठिकाणी. त्यानंतर रिपीट किती वेळेस पाहिजे आपल्याला, हे 5 वेळेस पाहिजे तर 5 वेळेस द्यायचं असं. याला ओके करायचं. असं 5 वेळेस तर रिपीट येईल आपल्याला ते टेक्स्ट. आता हे जे पूर्ण दिसते आपल्याला शेप सेंटरला नाही आपल्या, तर सेंटरला घेण्यासाठी आपण पूर्ण सेंटरला पाहिजे. होमवर जाऊ, इथं अलाइनमेंट सगळं सिलेक्ट करून पूर्ण हे त्या ठिकाणी फॉर्मॅटवर जाऊ, इथं अलाइनमेंट टॅबवर जाऊ, इथं मिडल सेंटर करू आणि याला इथं मिडल पण करून घेऊ आपण. दोन्ही सेंटरला आणि मिडलला आले का थोडं चेक करून घ्या. सिलेक्ट करा, अलाइनमेंटवर जा, सेंटर अलाइनमेंट आणि मिडल अलाइनमेंट आहे का क्लोज करा असं. त्या दोन्ही सेंटरला मिडलला आहे, चालते. त्यानंतर काय करायचं आपल्याला, इन्सर्टवर जायचं आहे. इथं एक वर्ड आर्ट घेऊ शकता आपण असं छानसं. इथं 5 नंबर याला देऊ शकता असं, सिलेक्ट करू शकता याला असं. मोठं करण्यासाठी आपल्याला होमवर जाऊन या व्हॅल्यूला आपण मोठं करू शकता. आपण असं मोठं केलं आपण, याला सेंटरला ठेवू शकता असं. याला क्लिक करा, इथं सेंटरला ठेवा असं. इथं सेंटरला बघू शकता हे आलं की नाही ते. फॉर्मॅटवर जा, अलाइनमेंटमध्ये सेंटर घ्या, अलाइनमेंटवर जा, मिडल करा असं. तर हे पण तुम्ही सेंटरला आणि मिडलला दोन्ही करू शकता. मिडलला करा, मिडलला पण करू शकता असं. या शेपलाही सिलेक्ट करा, याला पण सेंटरला घ्या, याला पण मिडलला घ्या. असं आपण घेतलं सेंटरला मिडलला. ओके. आता या जी व्हॅल्यू दिली याला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. ते ॲनिमेशनवर जा, तिथं ॲड ॲनिमेशन इफेक्टवर जा आणि याला पहिल्यांदा तुम्ही पहिला इफेक्ट द्या, तो म्हणजे ॲपियरचा. त्यानंतर दुसरा जो इफेक्ट द्यायचा आहे याच्यावरच जा आणि याला दुसरा इफेक्ट द्यायचा आहे डिसॲपियरचा. तर या पट्टीला खाली वळवा, डिसॲपियर नावाचं या ठिकाणी इफेक्ट आहे. त्याला ॲपियर बी करायचं आणि डिसॲपियर बी करायचं, दोन्ही केलं आपण. त्यानंतर या 5 या संख्येला मला इथं परत सिलेक्ट करून इथं याला मला काय करायचं आहे, या ठिकाणी क्लिक करा. इथं पहिल्या या व्हॅल्यू याला इथं विथ प्रिवियसला क्लिक करा आणि इथं 0 करून घ्या. 0 आहे का सध्या, ओके. त्यानंतर सेकंडला याला ॲनिमेशनला सिलेक्ट करा, याला पण प्रिवियस करा आणि इथं याला इफेक्टमध्ये इथं 1 असं द्या. काय द्या, इथं 1 आला का. आता याची कॉपी करायची, कंट्रोल डी दाबा, डुप्लिकेट तयार करा असं. याला तुम्ही 4 नाव देऊ शकता, 4 नंबर द्या. याला पण तुम्ही काय करायचं आहे आपल्याला, याला पहिले क्लिक करायचं पहिल्या याला आणि इथं किती आहे सध्या 0. इथं 1 करायचं आहे आपल्याला या ठिकाणी.
इथे काय करायचं आपल्याला 1 करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, त्याला काय करायचं आहे, त्याला 2 करायचं. इथे क्लिक करायचं, याला काय करायचं आपल्याला 2 करायचं असं. मग याची डुप्लिकेट करण्यासाठी याला कंट्रोल D करा, डुप्लिकेट करा. याला आपण 3 द्या. असं तुम्ही या व्हॅल्यूला याच्यावर नेऊन ठेवू शकता. असं 3 ला इफेक्ट द्यायचा. इथे क्लिक करायचं, इथं 1 आहे तर इथं 2 करा आणि खाली क्लिक करा, इथं 2 आहे तर याला 3 करायचं. आलं का? तर याची डुप्लिकेट करा, कंट्रोल D दाबा, बाजूला सरकवा याला, या 3 ला याच्यावर नेऊन ठेवा. असं या 3 ला 2 करायचे आपल्याला परत. तर याला याचा इफेक्ट द्यायचा आपल्याला, ते 2 आहे ते इथं 3 करायचे आपल्याला. त्याला इथं 3 आलं का या ठिकाणी आणि खाली क्लिक करा, याला काय करायचं आपल्याला 4 करायचं. ओके. तर याला इथं डुप्लिकेट करण्यासाठी याची कंट्रोल D दाबा, डुप्लिकेट येईल. असं डुप्लिकेट येईल. असं याला 1 लिहा, याला असं ठेवून टाकून द्या याच्यावर आणि परत याची जी व्हॅल्यू आहे ती आपण बदलायची आहे. किती आहे इथं 3 आहे, याला किती करायचं आपल्याला 4 आणि खालच्या याला काय करायचं आपल्याला 5 करायचं. आता 1 ला कॉपी करायचं, परत डुप्लिकेट कंट्रोल D दाबा, याला 0 करा, याला काय करायचं आपल्याला 0 करा आणि याच्यावर ठेवून टाकून द्या असंच. आता या ठिकाणी 0ला पण आपल्याला परत काय करायचं 4 या ठिकाणी 5 करायचे आपल्याला आणि खाली क्लिक करा, या ठिकाणी 5 ला आपल्याला काय करायचं 6 करायचं. हे सगळं झाल्यानंतर पूर्ण सिलेक्ट करा हे सगळं व्हॅल्यूज. त्याला मिडल सेंटर करून बघू शकता. फॉर्मॅटवर जा, तिथं अलाइनमेंट सेंटर करा, अलाइनमेंट मिडल करा. ओके झालं का? त्यानंतर याला आपल्याला आपण जो काउंटडाऊन तयार करत आहोत याला इफेक्ट द्यायचा आहे आपल्याला, साऊंड इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर इथं जायचं, इन्सर्टवर जायचं, या ठिकाणी ऑडिओवर जायचं, ऑडिओ दिस PC वर जायचं आणि इथून मला हा जो KBCचा जो इफेक्ट आहे तो इथं अप्लाय करतो, इन्सर्ट करतो आणि याला बॅकग्राऊंड म्युझिक अप्लाय करतो. आता ज्यावेळेस मी हे प्ले करेल असं F5 दाबेल किंवा मी स्लाईडवर जाऊन इथं स्लाईड शो बिगिनिंग फ्रॉम करेल तर असं आपल्याला इफेक्ट येईल. तर असा हा काउंटडाऊन इफेक्ट आपला तयार झाला. हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि ते पाठवा.